राज्यातील निवडणुका पार पडल्या आहेत आणि असं असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर, भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवण्यात येणार असल्याची माहिती आहे। तरी त्या ऑपरेशनच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीत पवारांवरूनच शिवसेनेत भांडणं झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। पण कसं आहे ना, बाहेरच्यामुळे आपल्या पक्षात वाद होत असेल तर त्या पक्ष नेतृत्वानं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे। असो, आता मुद्द्यावर येऊयात की ठाकरेंच्या शिवसेना खासदारांच्या बैठकीत नेमकं काय झालं, त्या बैठकीची इनसाइड स्टोरी काय आणि त्यावर खासदार संजय राऊतांनी आज काय म्हटलं, सगळं सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। कसं आहे ना, प्रत्येक निवडणुकीआधी राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षात आयारामांना जागा दिलेली आपण बघितली आहे। पण आता निमित्त काय तर फक्त पक्ष विस्तार करत राहायचं आणि विरोधकांना दुबळं करायचं हा एकमेव हेतू असू शकतो असं दिसतंय। त्यामुळे विरोधकांशी लढताना आपल्या सैनिकांशी बोलणं, संवाद साधणं महत्त्वाचं असतं। बहुधा हेच ओळखून उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षातल्या खासदारांची बैठक बोलावली असावी आणि या बैठकीची सुरुवात त्यांनी माझा तुमच्यावर विश्वास आहे असं म्हणतच केली। आता उद्धव ठाकरे या बैठकीत नेमकं काय म्हणाले ते आधी पाहूयात। उद्धव ठाकरे सुरुवातीलाच म्हणाले की माझा तुमच्यावर विश्वास आहे। मला भाजप राष्ट्रवादीचे लोक सांगतात तुमचे खासदार फुटणार आहेत, पण माझा तुमच्यावर विश्वास आहे। ही सर्व लढाई मी तुमच्या भरवशावर लढत आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। राज्यसभेच्या जागेसाठी मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथला यांनी मला फोन केला होता। यावेळी काँग्रेसच्या म्हणण्यानुसार विरोधी पक्षाच्या पदाच्या संख्येसाठी ही जागा काँग्रेसला द्या अशी मागणी सुद्धा करण्यात आली। यावर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला तुम्ही थेट राष्ट्रवादी काँग्रेसशी बोला, आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय होणार असं सांगत आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातल्या संभाव्य वाद हा कसा टाळला याची माहिती खरं तर उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली। पण त्याचवेळी अचानक माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आय वॉन्ट टू प्रोटेस्ट म्हणत उद्धव ठाकरेंना बोलताना मध्येच थांबवलं आणि व्हाय संजय राऊत वॉज गिव्हिंग अ स्टेटमेंट अबाउट शरद पवार असा सवालही उपस्थित केला। म्हणजेच संजय राऊतांनी शरद पवारांचं नाव का घेतलं असं त्यांनी विचारलं। यावर ठाकरेंनी उत्तर दिलं, संजय राऊत बोलले म्हणून काय झालं, पक्षप्रमुख मी आहे, ते बोलले म्हणून काय झालं, शेवटी निर्णय मीच घेतो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकाच वेळी राऊतांची बाजू घेतली आणि आपल्या पदाचं महत्त्व सुद्धा खासदारांसमोर नमूद केलं अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळते।